नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 14 जानेवारी ते 31 जानेवारी कसा असेल हा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी. खास करून मकर संक्रांती नंतरचे दिवस कसे असतील कन्या राशीच्या लोकांसाठी. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कन्या राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कन्या राशीचे मकर संक्रांती नंतरचे संपूर्ण राशी भविष्य. मित्रांनो, जानेवारी महिना सुरू झालेला आहे आणि जानेवारी महिन्याचा असू द्या किंवा नवीन वर्षाचा असू द्या, सगळ्यात पहिला सण असतो तो मकर संक्रांतीचा सण. कसा असेल हा मकर संक्रांतीचा सण आणि मकर संक्रांतीचे नंतरचे दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी. कन्या राशीचे करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसे असणार आहेत हे दिवस, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, भूतकाळाबद्दल चर्चा करताना सावधगिरी बाळगा, कारण तुमच्या प्रियकराचा गैरसमज होऊ शकतो. नेहमी हुशारीने मुद्दे हाताळा आणि वादात पडू नका. प्रेम संबंधांमध्ये काही लोकांना त्यांच्या पालकांकडून सहकार्य मिळेल. रोमॅन्टिक डिनर प्लॅनवर चर्चा करण्याचा आणि योग्य निर्णय घेण्याचा चांगला मार्ग निवडा. अविवाहित लोकांनी आपल्या प्रियकरास वेळ घालवताना काळजी घेणं आवश्यक आहे. मकर संक्रांतीनंतर तुम्हाला तुमच्या व्यवसायात जास्त टेन्शन येणार नाही. काही अनपेक्षित कामं तुम्हाला या दिवसांमध्ये करून घ्यावी लागतील, कारण वाद टाळण्याची गरज तुम्हाला भासू शकते. कामात तुमचा अनुभव चांगला ठेवा, स्वभाव तुमचा चांगला ठेवा. महिलांनी संघातील पुरुष कर्मचाऱ्यांना हाताळताना त्रास होऊ शकतो. परदेशी किंवा बाहेरगावी विद्यापीठात प्रवेशात घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण त्यांची दूर होऊ शकते. मकर संक्रांतीनंतर तुम्हाला अनपेक्षित स्रोताकडून पैसे मिळू शकतात. हे तुम्हाला तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यात मदत करतील. आपण इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा फर्निचर खरेदी करू शकतात. ज्यांना परदेशात किंवा बाहेरगावी सुट्टीसाठी विमान किंवा काही बुकिंग करायचे आहेत ते पुढच्या काही दिवसांमध्ये करू शकतात, कारण पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्याकडे पुरेसा निधी असेल आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड देखील करू शकतात. व्यापारी आणि व्यावसायिकांनी विविध स्रोतांकडून पैसे मिळतील. काही महिलांना कौटुंबिक मालमत्तेचा वाटा मिळण्यातही यश मिळेल. मकर संक्रांतीनंतर वाहन चालवताना काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. खोकला आणि घशाच्या संसर्गासारखा किरकोळ आजारापासून तुम्ही सावध राहावे. महिलांना या आठवड्यात किंवा मकर संक्रांतीनंतर त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. हे होतं कन्या राशीचं मकर संक्रांतीनंतरचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.